नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर तुम्ही जर द्वारकाज किचनवर नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर जर आपल्याकडं कधी भाजीला जर काही नसेल तर आपण घरच्या घरी एकदम मस्त झणझणीत अशी आणि चमचमीत अशी घरच्या घरी भाजी तयार करू शकतो. तर चला तर आपण सुरुवात करूया. कढई गरम करायला ठेवली, तेल घातलं. छान मध्यम आकाराचे 2 कांदे घेतले, लांब लांब कट करून घेतले. ते छान लाल झाले की त्यानंतर 1 चमचा खसखस, अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, 4-5 काजू, 2 हिरव्या मिरच्या आणि लसूण अद्रक. आता कांदा छान लाल झालेला आहे, त्यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊया. तर खोबऱ्याचे काप ऐवजी तुम्ही खोबऱ्याचं किस घातला अर्धी वाटी तरीसुद्धा चालते. तर काजू घातले, हिरवी मिरची, हे पण आपण छान मस्त मंद गॅसवरती लालसर परतून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण, अद्रक आणि खसखस घालूया सगळ्यात शेवटी. हे पण छान भाजून घेऊया, कारण खसखस शेवटी घालायची, ते खूप जळल्या जाते, त्यामुळे सगळ्यात शेवटी घालायची. मस्त मसाला भाजला गेला. आता आपण गॅस बंद करूया. यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आणि मसाला छान थंड करून घेऊया एका प्लेटमध्ये काढून. आता प्लेटमध्ये थंड होते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. आता आपण वड्याची तयारी करून घेऊया. 1 बाऊल घेतला, त्यामध्ये मोठे 2 चमचे मी बेसन पीठ घेतलं, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे, चवीनुसार मीठ, थोडासा हिंग आणि धने पावडर घातलेला आहे आणि कोथिंबीर भरपूर घालायची. अर्धा चमचा तेल घातलं, छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे वडे छान ठिसूळ होतात. कोथिंबीर भरपूर घातल्यामुळे चव छान लागते त्याची. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे छान घट्ट असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला वडे सोडता यायला पाहिजे आमटीमध्ये. थोडंसं माझ्याकडून हे थोडंसं पातळ झालं तर अजून मी 1 चमचा याच्यामध्ये पीठ घालून घेते. तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं त्याप्रमाणे तुम्ही हे बनवू शकता. तर मी जे हे आज एवढ्या प्रमाणात जी भाजी केली तर हे 4 ते 5 लोकांसाठी ही भाजी बरोबर होते. आता हे पीठ भिजून झालेलं आहे, त्यामध्ये मी जिरे आणि लसूण थोडंसं ठेचून घातलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. थोडंसं तेल लावून हे पीठ आपण एका बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण दुसरी तयारी करून घेऊया, कारण आपला मसाला पण थंड झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि आपण हे मिक्सरमधून छान वाटण तयार करून घ्यायचं आपल्याला बारीक. थोडंसं पाणी घालायचं वाटण तयार करताना, म्हणजे बारीक मसाला तयार होते आपला. तर हे आपण वाटण तयार करून घेऊया. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे मी आधीच. आणि मसाल्याच्या भाज्या म्हटल्यानंतर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तीच पाहिजे, कारण थोडं चमचमीतच छान लागतात आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. मसाल्याच्या भाज्या ह्या थोड्या तिखटच छान वाटतात. चला तर गॅसवरती कढई ठेवली, तेल घातलं. तेल थोडं जास्ती घालायचं, म्हणजे आपल्याला आमटी छान तर्रीबाज करायची आहे. हिंग घातला, थोडीशी कोथिंबीर, हळद. मी कोथिंबीर फोडणीतच घालते, हळद म्हणजे तर्री छान येते. हे आपण कुठल्याही मसाल्याच्या भाज्या करतो त्याला. 1 चमचा मी कांदा लसूण मसाला घातला, 2 चमचे लाल तिखट घातलं, थोडंसं पाणी घातलं, 1 चमचा मी आपला घरी बनवलेला सब्जी मसाला घातलेला आहे. धने जिरे पावडर घालू शकता तुम्ही. तर छान पाणी घातलं, छान मस्त थोडं वेळ शिजून घेतलं, कारण मसाले जळू नये म्हणून मी पाणी घातलं. त्यानंतर त्यामध्ये वाटण घातलं. आता हे वाटण घातल्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर घातली. मस्त तेल सुटू द्यायचं, अधूनमधून खालीवर करत राहायचं, म्हणजे मसाला खाली लागल्या जात नाही. बघू शकता. तर आपण एकदा थोडंसं हलवून घेऊया आणि पुन्हा आपण थोडंसं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊया. तुम्ही जेवढा जास्ती मसाला परतून घ्याल तेवढी जास्त चव छान येते आणि कलरही येते छान. आता मस्त तेल सुटले, बघू शकता. चला तर आवश्यकतेनुसार आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालूया. शक्यतो गरम पाणीच घालायचं, कारण आपण 5 ते 10 मिनटं हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतो. त्यानंतर त्यामध्ये थंड पाणी घातलं तर त्याची चवही बिघडते. तर आपण याच्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घातलेलं आहे. खूप दाटसर नाही रस्सा ठेवायचा, हा थोडासा पातळच ठेवायचा, कारण आपण याच्यामध्ये जे वडे सोडणार आहोत तर त्या वड्यामुळं काय होतं, बेसन पिठाचे असल्यामुळं त्याला आपोआप दाटसरपणा येते. चवीनुसार मीठ घातलं. आता छान उकळी येऊ द्यायची. त्यानंतर ह्यामध्ये आपण वडे सोडून घेऊया. मस्त उकळी आलेली आहे. थोडंसं गॅस फुल केला मी. जे आपण वड्याचं पीठ भिजून ठेवलं होतं तेल लावून, आधी थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे पटपट वडे सोडता येतात, म्हणजे हाताला जास्त पीठ चिटकणार नाही. आता आपण वडे सोडून घेऊ. मस्त उकळी आलेली आहे. छान उकळी येऊ द्यायची, त्यानंतरच हे वडे सोडायचे.
जर उकळी नाही आली आणि तुम्ही जर तसे वडे सोडले तर ते वडे खाली बसून राहतात. तर याला डुबुक वडा म्हणतात आमच्याकडे. मस्त आता हे वडे पोहायला सोडून द्यायचे ह्या आमटीमध्ये. छोटे छोटे सोडायचे, खूप जास्त नाही. तर तुम्ही या प्रकारे या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा. नॉनव्हेजपेक्षाही छान लागते चवीला. तर आपण हे पूर्ण पिठाच्या याच्यामध्ये वडे सोडून घेतलेले आहे. तर आता आपल्याला हे 10 ते 12 मिनिट गॅसवरती, मंद गॅसवरती हे मस्त भाजी शिजवून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, सगळे आपण जेवढे वडे सोडले ते सगळे वर तरंगलेले आहेत, वरती येतात, खाली बसत नाही. आता अधूनमधून झाकण ठेवायचं, पूर्ण झाकण ठेवायचं नाही, थोडंसं अर्धवट झाकण ठेवायचं, म्हणजे तरी जशाल तशीच राहते. जवळपास 10-11 मिनिट झाली, मस्त भाजी शिजली गेली. आणि बघू शकता थोडासा दाटसरपणा आलेला आहे भाजीला. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घातलेली आहे. मस्त आपली झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे. जर तुमच्याकडं भाजी नसेल तर आज आपण ही घरच्या घरी भाजी बनवलेली आहे. आणि उन्हाळ्यामध्ये थोडंसं असं चमचमीतच छान वाटते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही भाजी करून बघा, तुमच्या घरातसुद्धा सगळ्यांना आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.